नमस्कार सर्वांना. आजच्या या एका नवीन सखोल विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्यावर मानवी इतिहासात कदाचित सर्वात जास्त चर्चा झाली असेल. हो, अगदी आणि हा खूप मूलभूत प्रश्न आहे. बरोबर. तो प्रश्न म्हणजे श्रीमंती म्हणजे नेमकं काय? ती फक्त बँकेत असलेल्या पैशांच्या आकड्यांमध्येच मोजली जाते की ती मुळात एक विचारसरणी आहे? एक मानसिकता. नक्कीच एक मानसिकता. आणि आज आपण ज्या अभ्यासाचे विश्लेषण करणार आहोत तो अतिशय खास आहे. आपण 1937 साली प्रकाशित झालेल्या थिंक अँड ग्रो रिच, नेपोलियन हिल यांचं जगप्रसिद्ध पुस्तक. हो, त्याच्या सारांशावर आज आपण चर्चा करत आहोत. आणि आजचा आपला मुख्य उद्देश फक्त पैसे कसे कमवावे हे शोधणे नाहीये, तर त्यामागील विचार प्रक्रिया समजून घेणे आहे. अगदी श्रीमंत होण्यापूर्वी माणूस विचारांनी श्रीमंत कसा होतो या पूर्ण प्रक्रियेचा वेध घ्यायचा आहे. या चर्चेची सुरुवात करताना मला वाटतं या पुस्तकाची व्याप्ती समजून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे हे पुस्तक केवळ एका लेखकाने बंद खोलीत बसून रंगवलेली कल्पना नाहीये. नाही, अजिबात नाही. यामागे चक्क 20 वर्षांचा एक प्रदीर्घ अभ्यास आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध उद्योगपती अँड्र्यू कार्नेगी यांच्या सूचनेवरून हिल यांनी 500हून अधिक अत्यंत यशस्वी लोकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. 500हून अधिक. हो, 500हून अधिक. आणि या लोकांमध्ये थॉमस एडिसन, हेनरी फोर्ड यांच्यासारखे महान संशोधक आणि आघाडीचे उद्योगपती यांचा समावेश होता. बापरे, म्हणजे हा डेटा खूप मोठा आहे. अगदी. आणि या सर्व लोकांच्या यशाचं विश्लेषण केल्यावर हिल यांना एक अतिशय स्पष्ट समान सूत्र आढळून आलं. ते सूत्र म्हणजे निश्चित उद्दिष्ट, ज्याला आपण डेफिनेट पर्पज म्हणतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जळणारी इच्छा, म्हणजेच बर्निंग डिझायर. कोणतीही मोठी गोष्ट साध्य करण्यासाठी या दोन गोष्टी पायाभूत आहेत. सहज वापरतो. हो, अगदीच सहज. म्हणजे मला मोठी गाडी हवी आहे किंवा मला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, अशा अनेक इच्छा असतात. पण नुसती इच्छा असणे आणि ती मिळवण्याची तीव्र इच्छा असणे यात खूप फरक आहे. तोच फरक मला अधोरेखित करायचा आहे. सामान्य माणसाची इच्छा ही फक्त एका स्वप्नासारखी असते. पण यशस्वी माणसाची इच्छा ही एका अपरिहार्य गरजेसारखी असते. बरोबर. आणि या पुस्तकातील एडविन सी बार्न्स यांचं उदाहरण या संदर्भात खूप बोलकं आहे. हो, थॉमस एडिसन यांच्यासोबत काम करण्याची त्यांची ती प्रबळ इच्छा. अगदी. म्हणजे बार्न्स यांना एडिसन यांच्याकडे फक्त नोकरी करायची नव्हती, त्यांना त्यांचे भागीदार म्हणजे पार्टनर व्हायचे होते. आणि गंमत बघा, जेव्हा बार्न्स एडिसन यांच्या भेटीला गेले तेव्हा त्यांच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. ते एका मालगाडीतून प्रवास करून तिथे पोहोचले होते. हो, ते दिसायला एखाद्या सामान्य मजुरासारखेच दिसत होते. पण त्यांच्या डोक्यात एक निश्चित उद्दिष्ट होते. त्यांनी स्वतःला कोणताही दुसरा पर्याय ठेवला नव्हता. त्यांनी परतीचे मार्गच बंद केले होते. अगदी. मी इथून तेव्हाच परत जाईन जेव्हा मी एडिसन यांचा भागीदार बनेन, हा त्यांचा निश्चय होता. त्यांनी अनेक वर्ष प्रयोगशाळेत सामान्य कामे केली. पण त्यांची ती बर्निंग डिझायर कमी झाली नाही. आणि अखेर ते खरोखरच एडिसन यांचे व्यावसायिक भागीदार बनले. हे उदाहरण खूपच प्रभावी आहे. याच संदर्भात स्रोतामध्ये एका बुडणाऱ्या माणसाचे रूपक वापरले आहे. मेटाफर. हो, जेव्हा एखादा माणूस पाण्यात बुडत असतो तेव्हा त्याला इतर कशाचीही आठवण येत नाही. अगदी. ना पैशांची ना गाडीची. त्याला त्या क्षणी फक्त एकाच गोष्टीची गरज असते, श्वास घेण्याची. बरोबर. हवा मिळवण्याची जी त्याची धडपड असते तशीच गरज जेव्हा यशाबद्दल निर्माण होते तेव्हा मानसिकता पूर्णपणे बदलते. यात सर्वात लक्षवेधी गोष्ट ही आहे की जेव्हा यशाची इच्छा इतकी अपरिहार्य बनते तेव्हा ती माणसाला एका नवीन पातळीवर घेऊन जाते. ती पातळी म्हणजे विश्वास किंवा फेथ. आणि हा विश्वास म्हणजे आंधळेपणा नाही, हे स्पष्ट करणं गरजेचं आहे. नक्कीच नाही. हा विश्वास स्वतःवरचा आहे, आपल्या ध्येयावरचा आहे. जेव्हा ही जळणारी इच्छा आणि अढळ विश्वास एकत्र येतात ना, तेव्हा काय होतं? तेव्हा मानवी अंतर्मन, ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो, ते पूर्ण क्षमतेने कामाला लागते. मानवी अंतर्मनाला खरे काय आणि खोटे काय यातला तार्किक फरक समजत नाही. म्हणजे ते फक्त भावना ओळखते. बरोबर. ते फक्त आपण त्याला पुरवलेल्या विचारांची तीव्रता ओळखते. एखादा माणूस रोज स्वतःला काय सांगतो, मी करू शकत नाही की मी नक्की करणार. जर त्याने स्वतःला वारंवार सांगितले की ध्येय गाठवणे शक्य आहे, तर अंतर्मन त्या विचाराला एक सत्य म्हणून स्वीकारते. अंतर्मनाची ही कार्यपद्धती खरोखरच अचंबित करणारी आहे. पण हे अंतर्मन प्रशिक्षित कसे करायचे? त्यासाठी या नोंदीमध्ये एक पद्धत सुचवली आहे. हो, स्वयंसूचना किंवा ऑटो सजेशन. बरोबर. अगदी बरोबर.
दररोज स्वतःचे लक्ष्य मोठ्याने बोलून दाखवणे का गरजेचे आहे यावर खूप भर दिला आहे. कारण नुसते मला भरपूर पैसे हवेत असे म्हणून चालत नाही. ते खूप संदिग्ध किंवा वेग गोष्ट आहे. म्हणजे स्पष्टता हवी. किती पैसे हवेत, कधीपर्यंत हवेत आणि कशासाठी हवेत. हो, आणि मानवी मेंदू हा मुळात पुनरावृत्ती म्हणजेच रिपिटेशन स्वीकारतो. अच्छा, म्हणजे वारंवार तीच गोष्ट सांगणं. हो, ही पद्धत आपल्या जागृत मनातून, कॉन्शियस माइंडमधून विचार थेट सबकॉन्शियस माइंडमध्ये रुजवण्याचं काम करते. पण इथेच बहुतांश लोक अडखळतात. आणि इथेच हा विषय खऱ्या अर्थाने रंजक होतो. कारण नुसती स्वयंसूचना देऊन यश मिळत नाही, त्याला चिकाटीची, पर्सिस्टन्सची जोड लागते. हो, यश पटकन मिळत नाही, पण हार मात्र पटकन मिळते. अगदी खरंय. सुरुवात करणं सोपं असतं, पण प्रत्यक्ष कामात जेव्हा अपयश येतं तेव्हा लोक थांबतात. याच संदर्भात मला इंजिनिअरिंग क्षेत्रातलं एक अत्यंत महत्त्वाचं उदाहरण द्यायचं आहे, हेनरी फोर्ड यांच्या V8 इंजिनचं. अरे वा, इंजिनिअरिंगचा आणि मानसिकतेचा संबंध. हो, खूप जवळचा संबंध आहे. हेनरी फोर्ड यांना त्यांच्या गाड्यांसाठी 8 सिलेंडर एकाच ब्लॉकमध्ये असलेले V8 इंजिन तयार करायचे होते. त्यांनी त्यांच्या इंजिनियर्सना तशी रचना करायला सांगितली, पण त्या काळातील सर्व इंजिनियर्सनी हे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याचे स्पष्टपणे सांगितले. म्हणजे तांत्रिक अडचणी होत्या. खूप होत्या. इंजिनिअरिंगच्या दृष्टीने ते डिझाईन तेव्हा शक्य वाटत नव्हतं. तरी फोर्ड आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यांनी सांगितलं की काहीही झालं तरी मला हे इंजिन हवेच आहे. मग पुढे काय झालं? काम सुरू राहिलं. 6 महिने उलटले, 1 वर्ष उलटलं. काहीही प्रगती झाली नाही. इंजिनियर्सनी पुन्हा सांगितलं की हे अशक्य आहे. पण फोर्ड थांबले नाहीत. नाही. त्यांची चिकाटी इतकी प्रबळ होती की त्यांनी काम थांबवण्यास नकार दिला आणि अखेर त्या इंजिनियर्सना तो मार्ग सापडलाच. ते इंजिन प्रत्यक्षात आलं. हा इंजिनिअरिंगमधील एक मोठा टप्पा होताच, पण तो फोर्ड यांच्या मानसिक चिकाटीचा मोठा विजय होता. अगदी बरोबर. बहुतांश लोक एका अपयशानंतर थांबतात, पण जे यशस्वी होतात ते अपयशानंतर दुप्पट वेगाने काम करतात. याच संदर्भात 3 feet फ्रॉम गोल्ड नावाची एक कथा या स्रोतात आहे. आर.यू. डार्बी यांची कथा. हो, त्यांनी सोन्याच्या खाणीत प्रचंड गुंतवणूक केली. सुरुवातीला सोनं मिळालं, पण नंतर सोन्याची नस गायब झाली. आणि त्यांनी निराश होऊन सगळं विकून टाकलं. एका भंगारवाल्याला. आणि त्या भंगारवाल्याने एका इंजिनियरला बोलावून तपासणी केली. आणि तिथेच खरा धक्का बसला. हो, जिथे डार्बी यांनी खुदाई थांबवली होती तिथून अवघ्या 3 फुटांवर सोन्याचा प्रचंड मोठा साठा होता. डार्बी यांनी अवघ्या 3 फुटांवर असताना हार मानली. मानवी प्रवृत्तीचे हे अचूक विश्लेषण आहे, पण ही चिकाटे टिकवण्यासाठी आणखी एका गोष्टीची गरज असते. एकट्या माणसाला मर्यादा असतात. आणि इथेच ते मास्टरमाइंड तत्व येतं. हो, एकट्याने मोठे यश मिळवता येत नाही. म्हणजे आपल्या आसपासचे लोक कसे आहेत यावर सर्व अवलंबून असते. ते नकारात्मक आहेत की प्रेरणादायी. जर आपण याला एका मोठ्या संदर्भात पाहिलं तर जेव्हा 2 किंवा अधिक लोक एकाच उद्दिष्टासाठी एकत्र काम करतात तेव्हा त्यांची ऊर्जा पटीने वाढते, एक्सपोनेन्शियली. जसं अँड्र्यू कार्नेगी यांचं उदाहरण आहे. त्यांना स्वतःला स्टील निर्मितीच्या तांत्रिक प्रक्रियेबद्दल किंवा इंजिनिअरिंगबद्दल फारशी माहिती नव्हती. पण त्यांच्याकडे तज्ज्ञ लोकांची एक मोठी टीम होती, एक मास्टरमाइंड गट होता. हे खूप शक्तिशाली तत्व आहे. आता ऊर्जेचा उल्लेखालाच आहे तर आपण एका आगळ्यावेगळ्या संकल्पनेकडे वळूया, जी वाचताना सुरुवातीला खूप अनपेक्षित वाटते. तुम्ही सेक्स ट्रान्सम्युटेशनबद्दल बोलत आहात. हो, या शब्दाकडे वरवर पाहिल्यास गैरसमज होऊ शकतो. नक्कीच. पण याचा अर्थ अतिशय व्यावसायिक आणि संयत दृष्टिकोनातून समजून घेणं आवश्यक आहे. ट्रान्सम्युटेशन म्हणजे एका प्रकारच्या ऊर्जेचं दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत रूपांतर करणे. मानवी भावनांमध्ये प्रजोत्पादनाची किंवा शारीरिक आकर्षणाची ऊर्जा ही सर्वात प्रबळ असते. जेव्हा या अत्यंत शक्तिशाली शारीरिक ऊर्जेला जाणीवपूर्वक योग्य दिशा दिली जाते, म्हणजे तिचे रचनात्मक ऊर्जेत रूपांतर केले जाते. अगदी क्रिएटिव्ह एनर्जीमध्ये, तेव्हा माणसाची कार्यक्षमता अतुलनीय होते. यातूनच कला, उद्योग आणि नवनवीन शोध निर्माण होतात. स्वतःमधील ऊर्जेवर नियंत्रण मिळवणे हेच सगळ्यात महत्त्वाचे आहे. आणि याचा थेट संबंध आपण मगाशी बोललेल्या अंतर्मनाशी आणि 6व्या इंद्रियाशी येतो. सिक्स्थ सेन्स. हो, आपण जे विचार वारंवार करतो ते वास्तवात येण्याची शक्यता वाढते. हे प्रशिक्षित अंतर्मन माणसाला योग्य वेळी अचूक निर्णय घेण्याची एक नॅचरल इंट्युशन देते. हे सर्व मुद्दे अतिशय प्रेरणादायी आहेत. पण मला वाटतं आपण एक समतोल परीक्षण, बॅलन्स्ड रिव्ह्यू करणंही गरजेचं आहे. हो, नक्कीच. अतिशय तटस्थपणे सांगायचं तर हे पुस्तक 1937 सालचं आहे. म्हणजे खूप जुना आहे. हो,
हे काही आधुनिक न्यूरोसायन्सवर किंवा मेंदू विज्ञानावर आधारित नाहीये. यातील काही उदाहरणे आजच्या काळात कालबाह्य वाटू शकतात. आणि यात एक प्रकारचा सर्व्हायव्हरशिप बायस पण असू शकतो, म्हणजे फक्त यशस्वी लोकांकडे बघून काढलेला निष्कर्ष. अगदी रास्त मुद्दा आहे. ज्यांनी खूप प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाले, त्यांचा अभ्यास यात दिसत नाही. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? अर्थ हाच आहे की जरी उदाहरणे जुनी असली, विज्ञान पुढे गेलं असलं, तरी मुख्य तत्व आजही लागू होतं. मानसिकता हीच सर्वस्व आहे. माइंडसेट इज एव्हरीथिंग. बरोबर. कोणताही मोठा बदल आधी मानवी मनात घडावा लागतो. याच निष्कर्षावर आपण आजच्या या सखोल विश्लेषणाचा सारांश मांडावा. हे पुस्तक म्हणजे पैसे कमवण्याची कोणतीही जादूची कांडी नाही. ती एक वैचारिक दिशा आहे. हो, जर कोणी नवीन पिढीतील उद्योजक असेल, इंजिनिअरिंग क्षेत्रात काम करणारा असेल, शेअर मार्केटतील व्यापारी असेल किंवा कलात्मक क्षेत्रात काम करत असेल, तर हे विचार त्यांच्यासाठी नक्कीच मार्गदर्शक आहेत. मी जाता जाता मला एका नवीन आणि प्रगल्भ मुद्द्यावर विचार करायला लावायचा आहे. कोणता? जर आपले अंतर्मन आपण वारंवार उच्चारलेल्या शब्दांवर आणि विचारांवर खरोखरच विश्वास ठेवत असेल, तर मग दिवसातील बहुतांश वेळ